विद्यार्थ्यांनो, आज आपण बीजगणितीय पदावलीबद्दल शिकणार आहोत. तुम्ही दररोज गणिताचा वापर करता, जसे की तुम्ही मित्रांसोबत गोष्टी शेअर करतात. उदाहरणार्थ, जर तुमच्याकडे 3 कॅन्डी असतील आणि तुमच्या मित्रांकडे 2 असतील, तर तुम्ही ते 3 + 2 असे लिहू शकता. ही एक पदावली आहे, अगदी बीजगणिताप्रमाणेच. बीजगणितीय पदावली म्हणजे संख्या, अक्षरे आणि अधिक किंवा वजा सारख्या चिन्हांचे संयोजन, जे मूल्य दर्शविते. कल्पना करा की तुमच्याकडे 2 सफरचंद आहेत आणि तुम्हाला 4 मित्रांसोबत समान रीतीने शेअर करायचे आहेत. तुम्ही हे 2/4 असे लिहू शकता. बीजगणित आपल्याला अशा समस्या समजून घेण्यास आणि सोडवण्यास मदत करते. संख्या दर्शवण्यासाठी ते अक्षरांचा वापर करते, म्हणून आपण अनेक प्रकारचे समस्या सोडवू शकतो. आज आपण हे पदावली कशी लिहायची आणि त्यांचे भाग कसे समजून घ्यायचे ते शिकूया. चला सुरुवात करूया. शिकण्याचे परिणाम. हा धडा पूर्ण झाल्यानंतर तुम्ही हे करू शकाल. बीजगणितीय पदावली म्हणजे काय आणि ती संख्या आणि अक्षरांनी कशी लिहायची हे समजून घ्या. बीजगणितीय पदावलीमध्ये पदे, सहगुणक आणि चलांबद्दल जाणून घ्या. त्यांच्या चल आणि घातांवर आधारित समान आणि विपरीत पदे ओळखा. बीजगणितीय पदावलीचे एकपदी, द्विपदी आणि त्रिपदी मध्ये वर्गीकरण करा. या धड्यातील कीवर्ड आहेत बीजगणितीय अभिव्यक्ती, सहगुणांक, चल, समान पदे, असमान पदे, एकपदी, द्विपदी, त्रिपदी, बहुपदी, घटक. बीजगणितीय पदावली म्हणजे काय? बीजगणितीय पदावली म्हणजे संख्या, चल आणि ऑपरेटर जसे की प्लस, मायनस, इंटू, डिवायडेड बाय यांचे संयोजन जे मूल्य दर्शविते. उदाहरणार्थ 3x + 2y - 5, 4a² - 3b + 7. पद म्हणजे काय? बीजगणितात पद म्हणजे संख्या, चल किंवा दोघांचे संयोजन, एकत्र गुणाकार. पद प्लस किंवा मायनस चिन्हाने वेगळे केले जाते. पद म्हणजे पदे तयार करण्यासाठी जोडले जातात. उदाहरण 3x + 2y, 9p - 5, 4a², -b, 7. पदाचे अवयव कोणते आहेत?
पदाचे अवयव म्हणजे संख्या किंवा चल ज्यांचा एकत्रित गुणाकार करून तो पद बनतो. उदाहरणार्थ 5x5 प्लस 10x2. ही पदावली विचारात घ्या. इथे आपल्याकडे 5xy आणि 10x2 हे दोन पद आहेत. 5xy हा पद 5 x आणि y चा गुणाकार आहे. म्हणून आपण असे म्हणू शकतो की 5, x आणि y हे पद 5xy चे घटक आहेत. तसेच 10x2 साठी घटक 10, x आणि x आहेत. आपण वृक्ष आकृतीद्वारे संज्ञा आणि घटक दर्शवू शकतो. अभिव्यक्ती 5i प्लस 10x2 आहे. पदे 5i आणि 10/2 आहेत. i साठी घटक आहे. आमच्याकडे 5i आहे. तर 102 साठी आपल्याकडे घटक आहेत. नंतर x आणि x, 10 x आणि x. गुणांक म्हणजे काय? गुणांक म्हणजे बीजगणितीय पदावलीमध्ये चलाने गुणाकार केलेली संख्या. उदाहरणार्थ 1.5x या संख्येत गुणांक 5 आहे, म्हणजे 5 हा चल x ने गुणाकार केला जातो. दुसरा -3y या संज्ञेत गुणांक -3 आहे. तिसरा 0.7 ab संज्ञेत गुणांक 7 आहे. गुणांक तुम्हाला चल किती वेळा गुणाकार केला जातो हे सांगतो. जर कोणत्याही संख्या दर्शवली नसेल तर गुणांक 1 आहे हे असे समजले जाते. आता आपण अनेक उदाहरण सोडवू. खालील प्रकरणांमध्ये चल, स्थिरांक आणि अंकगणित क्रिया वापरून बीजगणितीय पदावली लिहा. विधाने दिली आहेत. तुम्हाला विधानांसाठीचे भाव लिहून ठेवावे लागतील. पहिले विधान आहे p मधून t ची वजाबाकी p - t. x ही संख्या स्वतःने गुणली x². x आणि y दोन्ही संख्याचे वर्ग केला आणि बेरीज केली x² + y². x आणि y संख्या बेरीज त्यांच्या गुणाकारातून वजा केली तर xy - x + y. अ आणि ब या संख्याच्या गुणाकाराचा 1/3 भाग r आणि p संख्याचा गुणाकार 10 मध्ये जोडला जातो.
10 plus RP. X आणि Y च्या संख्याचा गुणाकाराच्या 3 पटीने संख्या जोडली. 44 plus 3xy. खालील पदावलीमध्ये वृक्ष आकृती वापरून संज्ञा आणि त्याचे घटक ओळखा. -ab plus 2b square minus 3c square. अभिव्यक्ती अब प्लस 2b2 to 3c2 अटी आहे. अब 2b2 आणि 3c2 अब साठी घटक आहे. -1 A आणि B. 2b2 कुठे आहे? B आणि B. शेवटी 3c2 आमच्याकडे घटक आहेत. -3 C आणि G 2 X x2 पदावली X x2 आहे. अटी X आहे आणि x2 x2 चे घटक -1 आहेत. X आणि X. y plus 5 by 2 y plus 7 by 2. पदावली y plus 5 by 2 y plus 7 by 2 आहे. अटी y आहेत. 5 by 2 y plus 7 by 2 y साठी घटक आहे. -1 आणि y. तर 5x 2y. आपल्याकडे घटक 5 आहेत. x आणि x आणि y आणि शेवटी 7/2 साठी आपल्याकडे 7x y आणि y चा घटक आहे. खालील पदामधील स्थिरांक व्यतिरिक्त पदांचे संख्यात्मक सहगुणक ओळखा. अभिव्यक्ती 6t 6 त्याच्या अटी. अभिव्यक्ती म्हणजे t गुणांक -1 आहे. 2 2l plus t अटी 2l 2b आहेत. गुणांक 2 आणि 2 आहे. 3 9 mm अटी 9 दशलक्ष आहेत आणि गुणांक 9. पुढे up 2 to 6 are 2p2 अटी up to 6 are 2p2 आहेत. गुणांक 1 आणि 6 आहे. पुढील t2 plus 3 years plus 5c2 plus 8. संज्ञा t2 3 years 5c2 आहेत. सहगुणक आहेत. शेवटचे आहे 1 plus r plus r2 plus 2r3. संज्ञा r r2 2r3 आहेत.
गुणांक 1, 1, 2 आहे. x असलेले पद ओळखा आणि x चा सहगुणांक द्या. x चे पदे आणि x च्या सहगुणक देण्यासाठी आपल्याकडे असलेल्या राशी आहेत. प्रथम अभिव्यक्ती t atx. x चे पदे atx आहेत. x चा गुणांक -8 टन आहे. दुसरी अभिव्यक्ती x + 5 + 5. x चे पद म्हणजे x. x चा सहगुणक 2 आहे. x = 1 चा गुणांक. तिसरा 1 + 2x + 5 2 + 93. x ची संज्ञा 2x आहे आणि x चा सहगुणक 2 आहे. पुढील अभिव्यक्ती 8 x चे पदे psi3 आहेत. x चा गुणांक y3 आहे. पुढील अभिव्यक्ती y3 + xp. x चे संज्ञा xp आहे. x चा गुणांक p आहे. पुढील अभिव्यक्ती x3 + y2 + 6x. x चे पदे y2 6x आहे. x चा गुणांक y2, 6 आहे. आता आपण समान आणि विपरीत पदे शिकू. समान पदे म्हणजे असे पद ज्याचे घात समान चलने असतात. सहगुणांक वेगवेगळे असू शकतात, परंतु चल भाग समान असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ 3x आणि 5x हे पदासारखे आहेत कारण दोघांनाही चल आहे. x चल आहे. आणि 4ab हे पदासारखे आहेत कारण दोघांनाही a आणि b चल आहे. असमान पदे म्हणजे असे पद ज्याचे घात भिन्न चल किंवा एका चलाचे वेगवेगळे आहेत. उदाहरणार्थ 3x आणि 4y हे पदांसारखे नाहीत कारण एकाला x आहे आणि दुसऱ्याला y आहे. 5x² आणि 3x हे पदासारखे नाही कारण एकाला x² x² आहे आणि दुसऱ्याला x आहे. टीप: खालील चरण दिलेले पद समान आहेत की विपरीत पद हे ठरवण्यास मदत करतील. पहिली, संख्यात्मक सहगुणांक दुर्लक्षित करा. पदांच्या बीजगणितीय भागांवर लक्ष केंद्रित करा. दुसरा, पदांमधील चल तपासा, ते समान असले पाहिजे. तिसरा, पुढे पदांमधील प्रत्येक चलाचे घात तपासा, ते समान असले पाहिजे. आता आपण खालील उदाहरणे सोडवून समान आणि विपरीत पद कसे शोधायचे ते समजून घेऊ. दिलेल्या पदांची जोडी समान आहे की विपरीत आहे ते सांगा. पदांची जोडी 1,02,000 आहे. हे
हे दुसऱ्या टर्मसारखेच आहे. 8 psi 2/3 x. जसे पद 50t 85c. हे शब्द विपरीत आहे. 12xz 12/2z2. ते या संख्येपेक्षा वेगळे आहे. 56u2 56y2u. हे एक वेगळेच पद आहे. 5p2 5p2. ते पदासारखे आहे. बीजगणितात पदांच्या संख्येनुसार पदांचे वर्गीकरण केले जाते. पदांचे 4 प्रकार आहेत. बीजगणितीय पदावलीचे प्रकार. एकपद, द्विपदी, त्रिपदी, बहुपद. पहिला, एकपद. फक्त एकच पद असलेली पदावली. उदाहरण 7x 4 - 3 द्विपदी 2 पद असलेली पद. उदाहरण x + 5, 3a - 2b, 5x² + 3. त्रिपदी 3 पद असलेली पद. उदाहरण x + y + 3, 2x² - 3x + 4, a + b + c. बहुपद 1 किंवा अधिक पद असलेली पद. कितीही पदे असू शकतात. उदाहरणार्थ 3x² + 2x - 1, 5a + b, x + 7. एकपदी, द्विपदी आणि त्रिपदी मध्ये वर्गीकृत करा. पदावली 100 आहेत. होते एक पात्री आहे. दुसरा 3x 2y. होते एक पात्री आहे. 2x 1. हो ते द्विपदी आहे. x + y + 3. हो ते त्रिपदी आहे. 5x² + 3y. हो ते द्विपदी आहे. 2x² 3x + 4. हो ते त्रिपदी आहे. 9y. हो ते एक पात्री आहे. 3x + 2y 9p. हो ते त्रिपदी आहे. 7y + 96. हो ते त्रिपदी आहे. 7x. हो ते अधिक सामान्य आहे. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे. बीजगणितीय पदावधी ही संख्या, चल आणि मूल्य किंवा संबंध दर्शवणाऱ्या ऑपरेटर पासून बनलेली असते. पद म्हणजे पदातील चलाने गुणाकार केलेली संख्या. चल किंवा दोन्ही असू शकतात जे प्लस किंवा ने वेगळे केले जाऊ शकतात. सहगुणक म्हणजे पदातील चलाने गुणाकार केलेली संख्या जी चल किती वेळा दिसते हे दर्शविते. सारख्या पदांमध्ये समान चल आणि घात असतात. तर विपरीत पदांमध्ये भिन्न चल किंवा घात असतात.
बीजगणितीय पदावधी एकपदी एक पद, द्विपदी दोन पद किंवा त्रिपदी तीन पद असे असू शकतात आणि त्यांच्या अधिक पदे असू शकतात.